खूप चांगलं वाटतंय. आज सोनू पवारच्या सहाय्याने नारायणी सेनावर मिळून हा एक कबड्डीचा सामना ठेवलेला आहे. या या गोष्टींनी आज आम्हाला असं वाटतं की पुढे असा यूथ अजून पुढे जावा. जे मोबाईलमध्ये जो यूथ फसलेला आहे, ह्या सामन्यामुळे लोकं बाहेर येऊन खेळावे बघायला पाहिजे. आज एवढे चांगले खेळाडू आलेले आहेत आणि महिला ज्या हिशोबाने त्यांची एनर्जी आहे आज बघून खूप चांगलं वाटतं. आज मीरा भाईंदरमध्ये मी सांगतो सोनू पवारसारखे लोक स्पोर्ट्समॅन अजून वाढावे. हा एक नारायणी सेनाचा उद्देश असतो हमेशा. तर आज खूप चांगलं वाटलं की बाहेरचे सगळे आज मीरा भाईंदरमध्ये येऊन खेळायला आणि असंच आपण पुढे पण करत जाऊ. असंच चालू असेल जोपर्यंत नारायणी सेनाचं आमचे वरचे जे धर्मेश सालियन आहे त्यांच्या सहाय्याने आम्ही आज हे करतो आहे. तर त्यांचं कबड्डी सामने हे खरं तर मीरा भाईंदर शहरामध्ये याच्या आधी भरवले गेले असतील. मात्र कबड्डी सामन्यांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका किंवा शासन पातळीवरती कोणत्या प्रकारचा प्रयत्न होताना दिसत नाही. नारायण सेना यावेळी पुढे आलेली आहे का? नाही, आपण कसं पुढे आपण याच्या गोष्टींवर आपण विचार करूया आणि महापालिकेला पण आपण बोलूया की जे ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये कबड्डीसाठी मीरा भाईंदरचे जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्रयत्न करूया. हेच आमची एक नारायणी सेनाचं एक सुरुवात आहे. या सुरुवातीने आपण पुढे करत जाऊ. ही सगळी गोष्ट म्हणजे लोकांना अजून स्पोर्ट्समध्ये अजून इंटरेस्ट येणार आणि आपण स्पोर्ट्ससाठी खूप पुढे आपण हे करूया. नक्कीच प्रशंसनीय आहे. कारण जिकडे तिकडे जेव्हा बघितलं जातं तर क्रिकेटशिवाय कुठचे खेळले जात नाहीत. त्यामुळे कबड्डी स्पर्धेला हा महत्त्व हे लोक कबड्डी खेळायला जे देत आहेत ते खरोखर चांगलं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. आणि विशेषतः जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा इथे लागलेल्या आहेत आणि मेन म्हणजे मुलींचे खेळ इथे चालू आहेत. खरोखर आनंद होतो आणि हे खेळ पाहताना आपल्या शालेय जीवनाची आठवण पण येते की असंच पीटीचे सर आणि काही खेळ खेळायचे असायचे तेव्हा आम्ही प्रत्येक खेळामध्ये मी स्वतः भाग घ्यायची. त्यामुळे ते लहानपण देखील इथे आल्यानंतर आठवलं आहे. आणि सोनू पवार यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून धन्यवाद आणि कौतुक. मॅडम, बऱ्याचदा खेळाडूंकडून खंत व्यक्त केली जाते की मीरा भाईंदर शहरामध्ये पालिकेकडून अशा प्रकारचे सामने किंवा अशा प्रकारच्या सोयीसुविधा सुद्धा खेळाडूंना उपलब्ध केल्या जात नाही. त्याबद्दल खरं तर अशा खेळांना जास्त महत्त्व पालिकेने देखील दिलं पाहिजे. कारण एखादी स्पर्धा भरवायची म्हटलं तर एखाद्या टीमने किंवा एखाद्या संस्थेतर्फे हे करायचं म्हटलं तर तो भार पूर्ण त्या संस्थेवर पडत असतो आणि त्यामुळे जर पालिकेने अशा खेळांना जर महत्त्व दिलं तर नक्कीच त्या खेळाचं महत्त्व देखील वाढतं आणि उत्स्फूर्त खेळाडू तयार होतात. आपले स्थानिक खेळाडूंना देखील स्थान मिळतं. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून देखील अशा खेळांना महत्त्व दिलं पाहिजे. खूप आनंद होतो. सोनूने मला अशी ऑपॉर्च्युनिटी दिली का मी या स्पर्धेचा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणून येऊ शकलो. मला सोनूने फोन करून सांगितलं, सर आम्हाला कबड्डीची स्पर्धा ऑर्गनाईज करायची आहे जिल्हास्तरीयचे. मी बोललो तुला माझा आहे सपोर्ट, तू कर. तर तो बोललो सर तुम्ही तुमच्यातर्फे मदत करू शकतो. मी बोललो हां कधी पण तू सांग, बस मला सुद्धा स्पोर्ट्समध्ये खूप आवड आहे. तर मी सोनूला आधी पण सांगितलेलं कधी पण कुठले पण टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचे असतील किंवा आपण हातात हे जिल्हास्तरीय झाले, मी त्याला हे पण बोललो की आपण स्कूल लेवलवरून ग्रासरूटवरून तयारी करू तर आपल्याला चांगले असे खेळाडू भेटू शकतील मीरा भाईंदरसाठी. बिकॉज आता बघायला गेले तर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून मी बघतोय फक्त 2च स्पोर्ट्स होत आहेत. म्हणजे 2च कॉम्पिटिशन, एक ते DSO जे आपली नगरपालिका ऑर्गनाईज करतोय आणि एक मंथन करून जी ऑर्गनाईज व्हायची ते गेल्या वर्षी इलेक्शनमुळे झाली नाही. तर तसंच त्याच्याशिवाय मुलांकडे दुसरा ऑप्शन नाही. काय करतात, पूर्ण दिवस गेम, मोबाईल आणि बाकीचे राहिलेली कसरती आहे ते आपले ट्युशन क्लासेस शाळेमधून सगळं होऊनच जातं. म्हणून मुलांचं ते स्पोर्ट्समधून जी एक आवड आहे ना ती सुटून गेली. ते म्हणून माझा हे होतं सपोर्ट सोनूला, तर आपण आहेच. आणि बरं वाटते कारण की आज महिनाभर झालं त्या गोष्टीची आतुरता होती. दिवस रात्र थोडंसं मेहनत केली आणि आज ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आज मीरा मंदिरमध्ये माझ्या स्वतःची 5वी जिल्हास्तरीय स्पर्धा आहे आणि खूप बरं वाटतं की आज सगळे ठाणे जिल्ह्यातले अव्वल संघ आज या क्रीडानगरीत उपस्थित आहेत. खरंच बरं वाटतंय की
यापुढेही म्हणजे ह्याच्याहून चांगलं काम करायचं काम मी नक्कीच पुढच्या वेळेस नक्कीच करेन. नक्कीच सोनू, ज्या पद्धतीने सामने या ठिकाणी भरवलेले आहेत, संघांचा जसा प्रतिसाद मिळतो तसं तुझ्या सहकाऱ्यांचं सुद्धा तुला सहकार्य लाभलेलं काय? नक्कीच ना, सहकार्याबद्दल बोललं तर मला असं वाटतं की महिनाभर जेवढी माझी मित्र आहेत, जे माझे सहकारी आहेत, माझे खेळाडू आहेत, त्यांनी मॅट लावण्यापासून स्टेज लावण्यापासून प्रत्येक गोष्टीचं निवारण कशा पद्धतीने करायचं, कोणत्या ठिकाणी काय लावायचं आहे, काय करायचं आहे, जेणेकरून आपण खेळाडूंना चांगल्या सोयी उपलब्ध करून देऊ आणि चांगल्या मीरा भाईंदरमध्ये मॅच या उत्तुंग होतील, त्यावर लक्ष माझ्या सहकाऱ्यांनी खरंच कौतुकवाद दिले. नक्कीच शेवटचा प्रश्न घेईन की जिल्हास्तरीय ही मजल मारलेली आहे, याच्या पुढची वाटचाल कशी असते? नक्कीच जिल्हास्तरीय मजल तर मारलेलीच आहे आणि मीरा भाईंदरमध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूला एक नवीन पायरीवर चढवायचं काम म्हणजेच कबड्डीच्या क्षेत्राने नक्कीच देईल. आणि नक्कीच मी नेहमी म्हणतो, मातीने जन्म दिला आहे, मरणी ती माती देईल आणि कबड्डी ही नक्की गाजवील, ही माझा शब्द आहे.